राम राम. श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. हे 9 भक्तीचे प्रकार आहेत. 9 प्रकारच्या भक्ती त्यास 9 भक्ती म्हणतात. यामध्ये एक अशी भक्ती आहे सेवा भक्ती किंवा दास्य भक्ती. तिच्यामध्ये हे सर्व 9 प्रकार येतात. आता एखादा शिष्य गुरुची सेवा करतो किंवा आपण मातापित्याची सेवा करतो किंवा संत महात्म्याची सेवा करतो. या सेवेमध्ये हे बाकीचे सर्व भक्तीचे प्रकार येतात. ते कसं आपण पाहू. एखादा शिष्य गुरुची सेवा करत आहे त्यावेळेस तो शिष्य जो आहे गुरुचं ऐकतो. गुरु जे सांगतील ते ऐकतो. श्रवण भक्ती आली. नंतर शिष्य जो आहे गुरुचं नेहमी गुणगान करतो. कीर्तन भक्ती झाली. नंतर शिष्य गुरुचं नेहमी स्मरण करतो. तर त्यामध्ये स्मरण भक्ती आली. नंतर शिष्य जो आहे गुरुची सेवा करतो, पाय दाबून देतो. अशा प्रकारे पादसेवन आलं. नंतर पूजा अर्चा करतो, वंदन करतो. म्हणजे अर्चनम आणि वंदनम आलं. नंतर दास तर आहे, सेवक तर आहेच. नंतर शिष्य जो आहे गुरुजवळ सतत असतो, गुरुजवळच बसलेला असतो. मग सख्य भक्ती जी आहे ती साध्य झाली. आणि शिष्य जो आहे गुरुला पूर्णपणे समर्पण केलेलं असतं, तो समर्पित असतो. म्हणून आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती आहे 9 भक्तीमध्ये. ते पण साध्य होते. म्हणजे आपण जर सेवा केली, कुणाचा दास झालो, तर सेवा करत असताना या 9 भक्ती 9 प्रकारच्या भक्ती साध्य होतात. म्हणून सेवेला फार महत्त्व आहे. श्री हनुमंतरायांनी श्रीरामचंद्र प्रभूची सेवा केली. त्या सेवेमध्ये हे सर्व 9 प्रकार आलेले आहेत. हनुमंतरायाचे नेहमी भगवंताचं स्मरण करायचे, भगवंताचं श्रवण करायचं. नंतर त्यांचं कीर्तन करायचे. ते दास तर होतेच होते, सखा होते आणि पूर्णपणे समर्पण होतं. पूजा अर्चा करायचे आणि भगवंताच्या सतत पायाजवळ त्याचं स्थान होतं. म्हणून प्रत्येकाने सेवा करावी, हे फार महत्त्वाचं आहे. जय सियाराम.